आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्हाला प्रचंड आवडणार आहे, कारण की माझ्या सुद्धा हृदयाच्या खूप जवळचं आहे। खूप दिवसांपासून यूट्यूबवरती, इन्स्टावरती, सोशल मीडियावरती मी बऱ्याच गोष्टी सर्च करत होते, आवडतही होत्या, पण माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, थोडंसं म्हणजे काटकसरी असल्यामुळे मला असं व्हायचं की बाई एवढे पैसे हे ते अशा गोष्टी। सो मनापासून इच्छा प्रत्येक गृहिणीला असते की आपलं किचन छान डेकोर करावं, सुंदर ते असावं, कारण आपला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये स्पेंड होतो, बरोबर। तर त्यामुळे मग आज मी तुमच्यासोबत माझ्या किचनसाठी काही नवीन गोष्टी मागवलेल्या आहेत आणि त्या खूप युजफुल तर आहेत, त्यासोबतच त्या एकदम क्वालिटीच्या आणि दर्जेदार आहेत, कारण की हे सगळे प्रोडक्ट्स मी नेस्तेशियावरून मागवलेले आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे की नेस्तेशियाचा एक लोगोच आहे की ते कुठलीही गोष्ट म्हणजे ते USPच आहे की सगळे प्रोडक्ट दर्जेदार असतात। सो प्रत्येक बॉक्स मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे आणि काय काय असणार आहे याच्यामध्ये ते शेवटपर्यंत पाहत राहा आणि मी काय काय मागवलंय ते बघायला तुम्हाला धमाल येणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूया। आपल्या सगळ्यांचाच दिवस सुरू होतो तो म्हणजे चहाने, अर्थात जे टी लव्हर आहेत त्यांना तर असं असतं की कसल्या प्रकारचा कप आणि काय, तर त्यासाठीच मी खूप छान गोष्ट मागवलेली आहे, तुमच्यासोबत शेअर करते। या इथे पाहू शकताय की सुंदर अशी चहाची केटल आहे आणि हे सिरॅमिक आहे। खरं तर खूपच अप्रतिम असं याचं टेक्स्चर आहे आणि कलर सुद्धा एकदम मॅट मध्ये येतो। याच्यासोबत बशी पण मिळाली आहे मला आणि त्याबरोबरीनेच कप सुद्धा आहे, जो की खूपच क्यूट आहे आणि इतकं सुंदर दिसतं ना। हा म्हणजे माझे वेगवेगळे शूट असतात, तर त्यावेळी मला खूप गरज भासायची, पण मला असं व्हायचं की बाई म्हणजे खूप जास्त कॉस्टली असेल ना, परंतु मी याची लिंक देते, अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आहे आणि क्वालिटी वाईज तर सुपर्ब आहे। सो ही पहिली गोष्ट। नंतरचं नेक्स्ट प्रोडक्ट तर खूपच सुंदर आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल असंच आहे। सो हे मी अगोदर बाहेर काढते। क्यूट आहे, बघू शकता तुम्ही। लोणची सुद्धा याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, सोबत याच्या आलेले हे क्यूट स्पून इतके छान आहेत, आमच्या शांभवी सारखेच आहेत, खूपच गोड। आणि याच्या हे वुडनचं याला झाकण आहे, त्यासोबत खालचं जे स्टँड आहे ते सुद्धा वुडचंच आहे, लाकडीच आहे आणि इतकी सुंदर फिनिशिंग आहे याची की काय सांगू। तुम्ही हे पॉट पाहू शकता, याच्यावरची डिझाईन सुद्धा खूप युनिक आहे। मिडबॉक्स तर आहे ते म्हणजे हे सुंदर असं कंटेनर पाहू शकताय, हे ग्लासचं आहे आणि मेन म्हणजे याचं जे लीड आहे ना तर ते एअरटाईट आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये तसं तर ना थोडंसं थंडीच्या दिवसात वगैरे किंवा पावसाळ्यामध्ये मॉइश्चर थोडं पदार्थांना पकडून ना थोडं म्हणजे आर्द्रतेमुळे बुरा आल्यासारखं किंवा वेगळेच होतात ते, तर त्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या याच्यामध्ये अजिबात होत नाहीत, कारण हे एकदम पॅक बसतं आणि याच्यामध्ये आपण म्हणजे डाळी असतील किंवा मग जे काही स्नॅक्स असतं आपलं ते सुद्धा स्टोअर करू शकतो। त्यामुळेच मी एक न मागवता याच्यामध्ये सेट ऑफ 4 मागवलेला आहे आणि याची क्वालिटी जर विचाराल तर इतकी सुंदर आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट इतकी बारकाईने त्यांनी केली आहे डिझाईन। गोल्डन कलरचं हे लीड आहे आणि ते तितकंच मजबूत आहे, त्यामुळे मला खूप आवडलं। आणि खूप जणी मला अगोदर पण म्हणायचे ही वेगळी बरणी, ती वेगळी बरणी, ती वेगळी, ते चांगलं नाही वाटत वर्षा, जरा इन्व्हेस्ट कर ना बरण्यांमध्ये वगैरे। तर बरोबर आहे, म्हणजे एक सेट असेल ना तर ते छान दिसतं आणि आपण वेगवेगळीकडनं घेतलं की मग ते वेगळं वेगळं असं होऊन जातं आणि क्वालिटी म्हणजे आपण पैसे गुंतवतोच आहोत, तर मग चांगल्या क्वालिटीमध्ये गुंतवायला काय हरकत आहे। अशा पद्धतीने तांदूळ, डाळ किंवा पोहे वगैरे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो। यामध्ये काय आहे, सुंदर अशी बॅग, तर ही स्त्रीसाठी मागवली आहे। ही टिफिन बॅग आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे याची, हे पाहू शकताय तुम्ही, लेदर आहे इथे आणि इतकी सुंदर आहे ना, बघताच क्षणी मला आवडली होती। ही एक आहे, खरं तर ही टिफिन बॅगच आहे, ऑफिसला वगैरे जाताना घेऊन जायची, पण त्याच्यामध्ये आपण वॉटर बॉटल आणि टिफिन त्यासोबत थोडासा खाऊ आणि
छानपैकी म्हणजे 1-2 वस्तू सुद्धा स्टोर वगैरे सुद्धा कॅरी करू शकतो. त्याची क्वालिटी खूप छान आहे आणि हे आतून वगैरे अशी आहे अशा. आणि ही स्त्रीसाठी मागवली आहे आणि ही थोडीशी डेनिममध्ये आली आतमधून ही अशी आहे. एक स्त्रीसाठी एक माझ्यासाठी आणि ह्यांना घेऊन जायचं असेल कधी टिफिन तर ते याच्यात मिळतील. नेक्स्ट आहे तो म्हणजे हा सुंदर असा हा आहे बोरोसिलिकेट टिफिन विथ एअरटाईट लीड आणि 4 क्लिप याला दिलेले आहेत ज्यामुळे हे एकदम छान लॉक होतं. एअरटाईट आहे एकदम म्हणजे जेवण पूर्ण गरम राहणार याची खात्री आहे. आणि इतकं सुंदर आहे ना हा. याच्यामध्ये चपाती भाजी आणि भात असं आपण देऊ शकतो. आणि याचे जे लीड आहे ना तर ते एअरटाईट आहे. पाहू शकता किती सुंदर आहे. याच्यात फ्रुट्स सुद्धा आपण बाजूला काढून ठेवू शकतो वेगवेगळे आणि एकाच एकाला असा वास सुद्धा लागणार. त्यानंतर आहे तो म्हणजे हा सिरॅमिक पॉट. हा म्हणजे कुकिंग आपण याच्यात करू शकतो त्यासोबतच फूड सर्व सुद्धा करू शकतो. म्हणजे एकदम हाय ड्युरेबल सिरॅमिक पॉट आहे हा. हे लीड आणि जेवण एकदम गरम राहतं याच्यामध्ये. म्हणजे कुकिंग पण करू शकतो प्लस आपण याच्यामध्ये सर्व सुद्धा करू शकतो. जर गेस्ट वगैरे आले तर ज्यांच्याकडे डायनिंग टेबल वगैरे आहे त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे. म्हणजे खूपच छान दिसतं याच्यामध्ये जेवण सर्व केल्यानंतर. क्यूटसा आणि छोटूसा. किचनसाठी तर गोष्टी मी मागवल्या आहेतच परंतु माझ्या गरजेसाठी सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट मागवली आहे जी खूपच क्यूट आहे आणि तुम्हाला तर खूप आवडेल. जेव्हा केव्हा आता माझे शूट असतात त्यावेळी बऱ्याचदा मेकअपचे काही ब्रँड अप्रोच होतात आणि त्यावेळी त्यांना एकदम असं म्हणजे व्यवस्थित आपला लुक असावा असं वाटत असतं. कारण ते जे काही प्रोडक्ट पाठवतात त्याचा जो काही ग्लो आहे तो दिसला पाहिजे आणि त्यासाठी मेकअप व्यवस्थित झाला पाहिजे. माझं असं होत होतं की ड्रेसिंग टेबलमध्ये येऊन प्रत्येक वेळेस बघा किंवा तो छोटूसा एकदम आरसा होता पण आत्ता मी जो मागवलेला आरसा आहे तो अफलातून आहे. हे अशा टाईपमध्ये आलेला आहे. आता तुम्ही म्हणाला असा कसा आरसा तर हे आपल्याला असेंबल करायचं आणि ते खूप सोपं पण आहे. थोडासा शाही टाईपमध्ये मागवलाय. याच्यामध्ये ना 2 कलर अवेलेबल आहेत. एक व्हाईट आणि एक हा. तुम्हाला जो आवडतोय तुम्हाला जसा हवाय तशा टाईपमध्ये सुद्धा ते कलर. असं तर छान छान मेकअप मी करू शकते. तुम्हाला कसं वाटलंय मला नक्की सांगा. मला तर खूप आवडलंय. हे सुंदर असं कंटेनर घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये 2 कलर होते. एक हा आणि एक थोडासा व्हाईटिश. पण मला हा खूप छान वाटला आणि याचं लीड दाखवते मी तुम्हाला. हे बघू शकता. मेन गोष्ट म्हणजे ना याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला इथं दिसतं त्यामुळे ते जास्त बेस्ट वाटलं मला. आणि आपल्या किचनला एक वेगळाच लुक देऊन जातं हे. त्यामुळे सेट ऑफ 4 मध्ये मी हे मागवलंय आणि साईज पण याची मोठी आहे. हा जार आहे ना एक तर ग्लासचा आहे त्याच्यावरती हे इतकं सुंदर कोटिंग आहे आणि असेल तर अगदी लहान साईज मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये काय उठलंय हे पण आपल्याला दिसून येतं त्यामुळे तर खूपच छान. मी तुम्हाला दाखवलं ते 3 कंपार्टमेंटचं फूड कंटेनर. आता हे वाला जे आहे हे 2 कंपार्टमेंटचं आहे आणि ग्लास आणि सिरॅमिक बेस असलेलं आहे. पाहू शकताय किती सुंदर आहे हे. आणि याचं सुद्धा जे लीड आहे तर ते एअरटाईट आहे. आणि मला नेस्टेशियाची ही गोष्ट खूप आवडते की ते ना क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करत. नेक्स्ट आहे ते म्हणजे ढॅन प्रीमियम क्वालिटीचे हे सिरॅमिक बाउल आहेत जे खूपच सुंदर आहेत. म्हणजे त्याच्यावरची डिझाईन जी आहे ना तर ती फ्लावरची आहे. एन्जॉय फ्रेंड्स द वॉर्मथ ऑफ फॅमिली. इतकं सुंदर त्याच्यावर त्यांनी लिहिलंय सुद्धा. म्हणजे डिटेलिंग वाचली ना असं वाटतं की बापरे किती बारीक काम केलंय. नाही पोडदोबड नाही हाताला लागण्याजोगं नाही. इतकं सुंदर आहे. हे सेट ऑफ 4 मध्ये आहे. विथ स्पून आहे. आई शपथ काय गोड आहे. शांभवीसाठी मला खूपदा ट्रोल केले गेले की डब्यामध्ये देते वाटीमध्ये देते वगैरे. सो हे जे आहेत ना बाउल तर ते तिच्यासारखेच गोड गोड आहेत त्यामुळे आता मी तिला याच्यामध्ये सर्व करू शकते. ही गोष्ट जी आहे ना ती मला सुद्धा सगळ्यात जास्त आवडलेली आहे. तसं तर सगळंच आवडलंय. मी सगळ्यात जास्त कशाला म्हणू हा प्रश्न पडलाय. मला तुम्ही सांगा की सगळ्यात जास्त मला काय आवडलं.
थोडक्यात सांगते. तुम्ही पाहिलंय जो माझ्याकडे तेलाचं ऑइल डिस्पेन्सर आहे, तर ते खूप जुनं, म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये राहायला आल्याचं आहे आणि बरेच दिवस झालं होतं, पण ते प्लास्टिकमध्ये आहे. आता हे जे आहे तर हे ग्लासमध्ये आहे आणि ह्याचा जो ग्लास आहे तो हाय बोरोसिलिकेट ग्लास आहे. स्टोरेज जार्स विथ रॅक आहे, ते पण वुडनचं रॅक आहे याला, आणि खोलून दाखवते तुम्हाला. सेट ऑफ 13 मध्ये हे नेस्टेशियाचे जे काही प्रोडक्ट आहेत ना, त्याची पॅकेजिंग बाप आहे बाप. काही फुटलेला तुटलेला माझ्यापर्यंत रिसीव्ह झालेला नाहीये, म्हणजे इतकं पॅकेजिंग जबरदस्त आहे ना. डॅन अशा पद्धतीचं हे वुडचं रॅक आहे आणि मेन म्हणजे याला अशा पद्धतीचे लीड आहे. तर हे प्रत्येक जार ग्लासचा आहे, पाहू शकता याच्यावरती. म्हणजे याच्यात आपण मसाले ठेवू शकतो आणि असे टाकले तरी चालतात, कारण त्यांनी तशी सोय केलेली आहे याच्यासोबत. आणि हे प्रत्येकाला अशा टाईपमध्ये दिलेलं आहे. सो कंटेनर तर छान आहेत वरचे मसाल्याचे, म्हणजे आपण जे डेलीसाठी लागतं ना आपल्याला मसाले, ते इथे ठेवू शकतो. त्यासोबतच एक नाही तर 2 ऑइल डिस्पेन्सर आलेले आहेत आणि किती क्यूट आहेत बघू शकताय. हे बघा, ह्याची लीड ही अशी होते ओपन, क्यूट. आणि याचे जे झाकण आहेत ना, त्याला सुद्धा किती सुंदर बघा ते फिनिशिंग केलेली आहे. लाकडी आहे आणि एअरटाईट कंटेनर आहेत हे सुद्धा, त्यामुळे आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा ठेवू शकतो. तो हा मस्त असा सिरॅमिक बाउल, हा सर्विंग बाउल आहे आणि याची डिटेलिंग सुद्धा खूपच सुंदर आहे, पाहू शकता. एकदम मॅट मध्ये येतं हे आणि कलर कॉम्बिनेशन, आणि वाव, इतकं सुंदर काम केलेलं आहे. आता हे असंच नाहीये, तर याच्यासोबत आपल्याला लीड सुद्धा दिलेली आहे त्यांनी, जी आहे ग्लासची, पाहू शकता. त्याच्यामध्ये जेवण खूप वेळ आपण म्हणजे जरी बनवून ठेवलं ना तरी ते गरम राहतं, कारण की याला झाकण पण आहे, लाकडी आहे. त्यानंतर हे आहे स्टार्टर बाउल. तुम्ही म्हणाल की 2च आणि एवढे छोटे, तर अर्थात स्टार्टर म्हणलं की छोटेच बाउल लागतात. आणि हे सुद्धा सिरॅमिकचे आहेत आणि याच्यावरची डिझाईन वगैरे पाहू शकता तुम्ही. हे आहे ग्लास जार विथ बर्ड लीड. मेन म्हणजे याला ना असं खूप क्यूट असं चिमणीच्या आकाराचं झाकण आहे आणि ते सिरॅमिकचं आहे. एअरटाईट कंटेनर आहे, हे सुद्धा पाहू शकताय. आणि ह्या ग्लासचं जे काही काम केलेलं आहे ना, ते खरंच खूपच भारी आहे, पाहू शकताय तुम्ही. डिझाईन पण आहे. आणि जेव्हा आर्द्रता खूप असते तर बऱ्याचदा बुरशी लागण्याचा पदार्थांना म्हणजे शक्यता असते, विशेषतः पावसाळ्यामध्ये वगैरे. तर मग त्या केसमध्ये तर ना एकदम व्यवस्थित आपले जे काही पदार्थ याच्यात आपण ठेवणार आहोत, म्हणजे स्नॅक्स असतील किंवा बरेचदा आपण कुकीज, टोस्ट वगैरे सुद्धा स्टोअर करतो, त्यासोबत ड्रायफ्रुट्स असतात, तर ते सगळेच्या सगळे ॲज इट इज राहणार. एवढी याची क्वालिटी छान आहे. म्हणजे हे सेट ऑफ 2 मध्ये येतं आणि 1300 ml याची कपॅसिटी आहे. ते म्हणजे हे स्नॅक्स जार, जे ग्लासचेच आहेत अगेन, आणि खूपच क्यूट आहेत. तुम्हाला दिसत असेल बघा खालच्या बाजूला, म्हणजे आपण याच्यात काय ठेवलंय हे पण ओळखतात आणि युनिक आहेत थोडेसे. 600 ml कपॅसिटीचे आहेत आणि सेट ऑफ 4 मध्ये आपल्याला रिसीव्ह झाले. अशा पद्धतीचं अजून एक कंटेनर मागवलेलं आहे. हे सुद्धा अगेन ग्लासचंच आहे आणि याचं जे लीड आहे ते एअरटाईट कंटेनर असून लाकडी आहे मेन म्हणजे, आणि खूपच क्लासी दिसतं हे. त्याचं डिझाईन वगैरे तुम्ही पाहू शकता, म्हणजे किचनला आपल्या 4 चांद लावणारं आहे हे. ग्लास फूड कंटेनर जे सिलिकॉन बेस आहे, तर तुम्हाला मी दाखवते. सेट ऑफ 3 मध्ये आहे आणि याच्यामध्ये आपण जेवण व्यवस्थित पॅक करून ठेवू शकतो. एअरटाईट कंटेनर असल्यामुळे खूप छान राहतं जेवण, एकदम गरम राहतं, पाहू शकता. सिलिकॉन बेस आहे याचा, अजिबात भाजत. शेवटची गोष्ट मी तुम्हाला दाखवते. डॅन डॅन, हा आहे मेन म्हणजे
कुकिंग पॉट. तर याच्यामध्ये ना आपण चहा बनवू शकतो, वेगवेगळे सॉसेस बनवू शकतो किंवा जॅम सुद्धा बनवता येतो. म्हणजे हे ग्लासचं आहे तरी सुद्धा हे आपण गॅसवरती ठेवल्यास तडकत नाही, काही नाही, एवढं ड्युरेबल आहे. आणि पाहू शकता इथे वाफ जाण्यासाठी सुद्धा याला जागा असते मला, कारण की माझे व्हिडिओज असतात आणि काही काही रेसिपी ज्या असतात त्या ट्रान्सपरंट, म्हणजे जसं आपण एखादा सॉस बनवतोय तर तो दिसला पाहिजे बाहेर, किंवा सूप बनवतोय तर ते दिसलं पाहिजे ट्रान्सपरंट. असं खूप क्यूट वाटतं. ते जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले ते सगळे नेस्टेशियावरून मी मागवलेले आहेत. तितकंच विश्वासार्ह आणि क्वालिटीमध्ये कसल्याही प्रकारचं ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त होऊन डोळे झाकून इथले प्रोडक्ट्स परचेस करू शकता. या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जा, चेकआउट करा आणि तुमचं किचन सुंदर असं डेकोर करा. चला, या नोटवर आपण इथेच थांबूया. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिव.